आज आपल्या गावी म्हणजे उमदीला होती देवाची भेट, त्यामुळे गाडी आम्ही इथंच पार्किंग करण्याचा निर्णय घेतो. तोपर्यंत इकडे दादा आणि पराप्पा इथं आमची वाट बघत थांबले. पुढचा प्रवास आम्हाला इथून चालतच करायचा होता. पुढे जात असताना रस्त्याकडे एक प्राण्यांची जत्रा भरलेली होती. असं म्हणतात की गाव म्हणजे फक्त माणसांचं नाही तर प्राण्यांचं पण घर असतं. आज सकाळपासून गावात वेगळीच चळवळ जाणवत होती. काहींच्या तर चेहऱ्यावर उत्साह ओसांडून वाहत होता. लोक सजलेले नवीन कपडे घालून अगदी लहानपणापासून ते वयस्कर पर्यंत सगळेच देवाच्या स्वागतासाठी आतुर झाले होते. ढोल ताशाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि या सगळ्या आवाजात मिसळलेली एक गोष्ट ती म्हणजे भक्तांच्या अरसारा जितकी सुंदर होती त्यापेक्षा जास्त सुंदर होतं लोकांच्या मनातील श्रद्धा. हे सगळं बघताना क्षणभर असं वाटलं की देव फक्त मंदिरात नाही तर तो या माणसांच्या प्रेमात आहे. अचानक माझी नजर या भालूवर पडते. आम्हाला वाटलं जंगलातून हा भालू भटकत आलाय का काय, नंतर कळला हा नकली भालू आहे. मग कुठे जेव्हा आला बघा. त्यानंतर फायनली आपल्या देवाची भेट पण कम्प्लीट झाली बघा. मग काय आम्ही तेथून पुढे निघतो. घरी येतच होतो तोच त्यांना माझी नजर पडते या खेळण्याच्या स्टॉलवर. लहानपणी या गाडीसाठी मी कित्येक वेळा रडलो होतो, हट्ट केला होता आणि ते शेवटी मिळाल्यावर स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत होतं. आणि आज तीच गाडी समोर आहे पण बघण्याची इच्छा सुद्धा होत नाही. आता आपण आयुष्यात मोठ्या गोष्टी मागे धावतोय पण खरं तर लहानपणीचा निरागस आनंद सगळ्यात मोठा होता. खरंच बालपण वेगळं असतं, काहीतरी जादू असते त्यात. रात्र खूप झालती बघा त्यामुळे फायनली आम्ही ज्यूस पिऊन घराकडे निघतो. चला तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.